योजनेतनं 1 तारखेला पगार होतो आणि आमच्या कंत्राटी कामगारांचाच का होऊ शकत नाही? हा, तुमच्या 1 महिन्याचा पगार जर थकावला तर 3 महिन्याचा पगार निघून जाईल या लोकांचा. एवढं सगळं असताना या गोष्टीकडे कुणी ना चंदन भाऊ गांभीर यांनी लक्ष देत नाही. आम्ही 7व्या महिन्यामध्ये मॅडमला एक पत्र दिलं होतं की आम्हाला PFचा यांचं सगळं आतापर्यंत जो काही तपशील आहे तो द्यावा. आज सगळ्यात भेटलेलं नाही. साहेब आता तुमच्या समोर म्हणतायत की आज आम्ही सकाळी त्याला नोटीस काढले. तर साहेब सकाळी का काढलं? 20 तारखेला तुम्हाला निवेदन आहे या गोष्टींचं. आतापर्यंत तुम्ही ती कामं का नाही केली? का आपली मानसिकता नाहीये? तुम्ही हे दाखवताय का? आता तुम्ही इथं आल्यानंतर म्हटले की सकाळी आम्ही त्यांना नोटीस काढले. 20 तारखेला जर काढलं असतं तर भाऊ आता आपल्याकडे तो लेखाजोखा असता. किती दिवसापर्यंत त्यांनी PFचं भरलेलं आहे त्यांनी, हे सगळं असतं. बरं ते झालं. मग आम्ही मॅडमला सांगितलं होतं की आम्हाला सेफ्टी किट द्या. 7व्या महिन्यातली गोष्ट आहे, पाहिजेच ना. अहो ते कसे कामं करतात भाऊंनी आता त्या ठिकाणी काम केलेले. भाऊंनी त्यांचा अनुभव बोलून दाखवला आणि आणि त्यांचं कारणही कळू शकलं नाही. आपलं काल बोलणं झालं होतं. असं सगळं असताना एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, काहीच नाहीये. फक्त ही जी नगरपालिकेची उदासीनता आहे ना, ही लोक दाखवतायत की त्यांना त्या कर्मचाऱ्यांचं काही घेणं देणं नाहीये. मी तर असं म्हणजे सरळ सरळ माझा आरोप आहे यांच्यावर. की फक्त आम्ही समोर आलो की तेवढ्या पुरतं बोलायचं आणि त्याच्यानंतर त्यांचं काम त्यांनी चालू ठेवायचं. 20 तारखेला निवेदन दिले भाऊ, आज 15वा दिवस असेल, जवळजवळ 13-14 दिवस आहे. आजपर्यंत या लोकांनी ते कुठलीही दखल घेतली नाही. आज तुम्ही आलात, पत्रकार बांधव आलेले आहेत म्हणून आता हे इथपर्यंत आलेत ही लोक. काल उपोषणाला बसलेत, कोण आलं आपल्यापैकी? का तुम्हाला असं वाटत नाही की या लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे आपण? का तुम्ही काल या लोकांची विचारपूस केली नाही? एवढंही म्हणजे तुम्ही असं त्यांना निग्लेक्ट करू नका की ते आपल्या घटकच नाही आहेत असं कुठेतरी वाटायला लागलेलं आहे. आणि एवढं सगळं असताना भाऊ, निंदनीय बाब म्हणजे मॅडमचं कालचं एक वक्तव्य. सकाळी ही लोक तिथे गेले असता दुसरे म्हणजे आरोग्य विभाग सोडून दुसरे लोक गाड्या न्यायला आले होते. ते हे लोकांनी काहीतरी त्यांना सांगितलं की तो थांबा किंवा काय आमचं बोलणं चाललंय. तर मॅडमनी सरकारी कर्मचारी तिथे पाठवले आणि त्या कर्मचाऱ्यांकडून यांना सांगितलं की तुमचा आणि त्या कॉन्ट्रॅक्टदाराचा संबंध आहे, आमचा काही संबंध नाही. तुम्ही त्याच्याशी भांडा मारा, आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. निंदनीय वक्तव्य आहे. आणि हे असं सगळं होत असेल आणि आता हे बसून आपल्याला जर म्हणत असतील की आम्ही 1 महिन्याचा पगार करतो आणि 1 महिन्याचा पगार काढल्यानंतर काय गॅरंटी तुमच्याकडे पैसे येणार आहेत उद्या? परत यांना 2-3 महिन्याला वाऱ्यावर सोडून देणार आहे. माझं प्रामाणिक मत असं आहे, माझंच न एवढे जे काही 120 कर्मचारी इथं बसलेले आहेत, आमच्या वेळोवेळी चर्चा झालेली आहे त्या गोष्टीवर. वेळोवेळी आपण पत्र व्यवहार केलेले आहेत सगळ्यांना. आमचं सर्वांचं एक मत असं आहे की ज्या काही आमच्या मागण्या आहेत त्याचा पुरेपूर 100% हे जेव्हा एक्सेप्टन्स आम्हाला देतील की बाबा हा तुमचा PF, ही तुमची PP किट, जे काय असेल ते त्यांचे सेफ्टी किट आणि जो काही पगार आहे तो प्रत्येक महिन्याच्या जी काही तारीख द्याल तुम्ही, 10 तारीख द्या, 15 तारीख द्या, 20 तारीख द्या, पण त्या तारखेला पगार झाला पाहिजे. या मागण्या मान्य करत असतील तर हे सर्वजण उठायला तयार आहेत. अन्यथा हे उपोषण असंच चालू राहणार आणि तसंही आपण त्याला अमरणच उपोषण म्हटलेलं आहे. तर ते नक्कीच ते काय उपोषण थांबणार नाही. याच्यावर साहेब तुम्हाला काय सांगायचं तुम्ही बोलू शकता. ठीक आहे. वेतनाचं आहे ना, आपण 1 महिन्याचं करतोय. आपल्याकडे जसाही फंड अवेलेबल होईल तर आपण त्यांचं तात्काळ करून टाकू. पण आपल्याकडे 15 महिन्याचा कुठलाही फंड अवेलेबल झालेला नाही. जर पुढचा हप्ता आला तर आपण तो 100% देऊन टाकू त्यांना. बाकीच्या गोष्टी आता PFचं आहे ना, PFचं आपण त्याच्याकडून पूर्ण जे काही वर्षाचं आहे ना ते रेकॉर्ड मागून घेऊ. त्याच्यावर चर्चा करू की आहे का नाही यांचं रेकॉर्ड वगैरे. ते सांगितलं एक नफा फंडात त्यांचं म्हणणं असं आहे, नफा फंडात ऐका ना, नफा फंडात आणि 15 वित्त आयोगामध्ये पैसे जे आहेत त्याच्यातून 1 महिन्याचा पगार होऊ शकतो. ते करायला तयार आहे.